पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री व्यवहारावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकरांनी आरोपांची सरबत्ती सुरूच ठेवली आहे। मुरलीधर मोहोळ यांनी जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्रीच्या वादाचं प्रकरण 1 तारखेच्या आधी मिटवू असं आश्वासन दिलं होतं। त्यासाठी मुरलीधर मोहोळ हे शनिवारी जैन बोर्डिंग हाऊसमध्ये विश्वस्तांना भेटायलाही गेले होते। त्यावेळी मुरलीधर मोहोळांना प्रचंड रोषाचा सामना करावा लागला होता। जैन बांधवांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती। एका महिलेनं मुरलीधर मोहोळ यांना आक्रमकपणे जाब विचारण्याचा प्रयत्नही केला होता। मोहोळ यांनी या जैन बांधवांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचं आक्रमक पवित्रा पाहून मुरलीधर मोहोळ यांनी तिथून काढता पाय घेतला होता। या पार्श्वभूमीवर रवींद्र धंगेकरांनी पुन्हा एकदा ट्विट करून मुरलीधर मोहोळांना डिवचलंय। जैन मंदिर वाचवा नाहीतर मंत्रीपद वाचवा अशी कानउघडणी कालच्या मुंबई भेटीत वरिष्ठांकडून मिळाल्यामुळे मोहोळ आज तातडीनं जैन मुनींच्या पायी नतमस्तक झालेत। तब्बल 18 दिवसांनी पुण्याच्या खासदारांना जैन समाजाची व्यथा दिसली आहे। मुळात कुंपणानं शेत खाल्ल्यामुळे न्यायनिवाडा कोणी करायचा हा मोठा प्रश्न आहे। स्वतःच्याच कंपनीला फायदा होईल यासाठी ही जागा घेतल्यानं आता कुठल्या तोंडाने मी व्यवहार रद्द करतो असं सांगू अशी अवस्था त्यांची झाली आहे। परमेश्वर मोहोळांना सद्बुद्धी देव। जैन मंदिराची बळकवलेली जागा ते लवकरात लवकर परत करो असं रवींद्र धंगेकरांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय।